न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि बीडमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली। एका 7 महिन्याच्या मुलीनं चॉकलेट गिळलं आणि त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। म्हणजे चॉकलेटही एखाद्या लहान चिमुकलीचा जीव घेऊ शकते का, यावरून खूप मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते। आणि ते चॉकलेट खाल्ल्यानंतर तिच्या कुटुंबानं तिला उपचारासाठी घेऊन येण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला, मात्र शेवटी दुर्दैवी अंत झाला। आणि या घटनेमुळे अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे हळहळ आहे, ती हळहळ व्यक्त केली जाते आणि प्रत्येक जण त्या चिमुकलीच्या संदर्भामध्ये विचार करताना पाहायला मिळतो। एकंदरीत प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात, काही जर समोर पडलेलं असेल तर ते उचलायचं आणि तोंडात टाकायचं हे असतं। मात्र यावरून एक गोष्ट महत्त्वाची आहे की लहान मुलाची काळजी घेत असताना मात्र खरंच महत्त्वाची गोष्ट आहे, ती काळजी घेतली गेली पाहिजे। ज्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ती बीड तालुक्यातील काटेवटवाडी या गावातील ती मुलगी आहे आणि आरोही असं तिचं नाव आहे। 7 महिन्याची मुलगी आहे। शेजारी जी मुलं आहेत, जी तिचे थोडे मोठे असलेले भाऊ आहेत, त्यांच्यासाठी चॉकलेट आणलेलं होतं आणि चॉकलेट आणल्यानंतर ती खाणार नाही म्हणून समोर टाकलेलं होतं, तर त्यात तिने उचललं आणि ते तोंडात घातलं। ते बाहेर काढायचा प्रयत्न केला, मात्र ती जेली ती चॉकलेट आहे चॉकलेटमध्ये गेली आणि तिचा जो जे वरचं कव्हर आहे ते बाहेर आलं। त्यानंतर मात्र तिच्या आईवडिलांनी त्याचबरोबर तिच्या चुलत्यांनी तिला हॉस्पिटलला देखील नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये दुर्दैवी तिचा मृत्यू झाला। या घटनेमुळे खूप मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते। ज्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये हा दुर्दैवी प्रसंग असा कुणाच्याच बाबतीमध्ये नाही यायला पाहिजे, ते कुटुंबातील व्यक्ती माझ्यासोबत आहेत, विशेषतः चिमुकलीचे चुलते माझ्यासोबत आहेत। काय नेमकं घडलं होतं, तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतात आणि हे नेमकं कशा पद्धतीने झालं सगळं? काय चॉकलेट आणली होती खायला। चॉकलेट खायला घेतली, खेळायला घेतली होती। चॉकलेट खेळायला घेतल्यानंतर तोंडात घातली आणि तोंडात आपण पाहतो साहजिक आहे, आता चिमुकली समोर डोळ्यासमोर ही घडलेली घटना सांगणंही शक्य नाही, का तर जो दुःखाचा प्रसंग आहे तो त्याला शब्दामध्येही नाही वर्णन करता येणार। का तर ज्या चिमुकलीवर जेवढं जीवापाड प्रेम केलेलं होतं, समोर जी लहान लहान मुलं होते त्यांच्यासाठी ती आणलेली चॉकलेट होती आणि तिच्यासमोर फक्त खेळण्यासाठी टाकलेली चॉकलेट होती, पण तीच तिने उचलली आणि तोंडामध्ये घातली। ती बाहेर काढायचा प्रयत्नही केला, उपचारासाठी देखील ह्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश आलं नाही। दुर्दैवी घटना समोर आलेली, या घटनेमुळे खूप मोठ्या प्रमाणात हळहळ देखील व्यक्त केली जाते। विशेषतः आज कुटुंब हे निशब्द आहे, कुणाची चूक होती कुणाची काय होती या गोष्टीमध्ये हेच नाही, मात्र जी चॉकलेट आहे ती चॉकलेट समोर पडलेली चॉकलेट तिने उचलली आणि त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांनी उपचारासाठी कशा पद्धतीनं तिला प्रयत्न केला होता, उपचारासाठी कसे कुठपर्यंत घेऊन आले होते, परत एकदा त्यांना आपण बोलण्यासाठी एकदा हे करू। नेमकं तिला तुम्ही आणण्यासाठी इथं उपचारासाठी आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला होता? चॉकलेट खाल्ल्यानंतर 10 मिनिटात, आमच्या गावापासून 17 किलोमीटरवर बीड आहे आमचं, 10 मिनिटातच आलो, पण शक्य झालं नाही। नेमकं चॉकलेट कशा कोणासाठी आणलं होतं आणि किती कोणत्या ह्याची चॉकलेट होती? स्ट्रॉबेरी चॉकलेट होतं। कोण कोण होतं तिथं ज्यावेळेस चॉकलेट दिली होती त्यावेळेस माझी आई होती, पत्नी होती, भाऊजाई होती, मी होतो, सगळेच होतो आम्ही। अच्छा, चॉकलेट नेमकं कुणासाठी आणलेलं होतं? माझ्या मुलासाठी आणल्या होत्या। 2 वर्षाचा मुलगा होता माझा, त्याच्यासाठी आणल्या होत्या, ते मागं लागला होता म्हणून। ही खेळासाठी दिली, ती काय खात नव्हती काय नव्हती, आणि तिने उचलली चॉकलेट। उचललेली बघितली आम्ही, नरड्यात गेली, ते प्लॅस्टिक वर्ल्ड बाहेर चॉकलेट आतमध्ये गेली, बाकी काहीच कारण नाही। त्यावेळेस तुम्ही उपचारासाठी लगेच घेऊन आलो, कुठं सगळं रेडीच होतं, आम्ही गावानं चालतो, म्हणजे गाडीतून खाली उतरून 5 मिनिटं झाली आम्ही घरात बसून। असं काय नाही की जिकडे तिकडे पांगलेले होते, असं काहीच नव्हतं, 5 मिनिटं झाली, 5व्या मिनिटातच हे झालं सगळे आम्ही जागेवरच होतो, बाकी काय नाही झालं। आणि इथं उपचाराला कुठं सरकारी दवाखान्यामध्ये आणलं होतं? शेवट 5 दवाखाने फिरलो होतो, 6 सरकारी दवाखान्यात आलो, एकही डॉक्टर जाग्या नव्हते। प्रायव्हेट दवाखाना घटना घडली? 5:30च्या दरम्यान घडली। 5:30 सायंकाळी, काल सायंकाळच्या सुमारास? हो। अच्छा, त्यावेळेस सगळे घरामध्ये होता तुम्ही? सगळे घरी होते। अच्छा, आरोही हो। आपण पाहतोय एकंदरीत, आणि काय आता नेमकं हे तुमच्या चिमुकलीच्या संदर्भात तर घडलंय, पण इतर मुलांच्या बाबतीत घडू नये यासाठी काय सांगणं असेल, कशी काळजी घेतली? आपण पाहतो शब्दही नेमके फुटणार नाहीत, कारण घरामध्ये एवढी दुर्दैवी घटना घडलेली आहे। साहजिकच
आजही ते दुःखातून सावरलेले नाहीत। इथं चुलत्यांची अवस्था आहे, मात्र आई वडिलांची तर याच्यापेक्षा गंभीर अवस्था आहे, बोलण्यासाठी सुद्धा तयार नाहीत। मात्र ज्या पद्धतीने ही घटना, दुर्दैवी घटना समोर आली, त्यानंतर त्यांनी उपचारासाठी देखील प्रयत्न केला। 15 किलोमीटरचं अंतर शेवटी पोटचा गोळा आहे, त्याला वाचवण्याच्या दृष्टिकोनातनं हे आई वडील, चुलते सगळेच जण अवघ्या 10 मिनिटांमध्ये बीडपर्यंत पोहोचले, पण शेवटी काळानं घाला घातला आणि दुर्दैवी त्या चिमुकलीला हिरावून घेतलं। त्यामुळे आज हे संपूर्ण जे खोड कुटुंब आहे ते दुःख सागरामध्ये बुडालेलं आहे आणि त्यांना नेमकं ते घडलं कसं हे शॉकिंग आहे का तर 5च मिनिटांमध्ये हा सगळा संपूर्ण प्रकार घडला आणि त्या घडलेल्या प्रकारानंतर आजही ते कुटुंब शॉकमध्ये आहे। मात्र या घटनेमधून शेवटी दुर्दैवी घटना आहे, त्या कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणातून बळ मिळावं या पद्धतीने न्यूज 18 लोकमत देखील आपण तशी प्रार्थना देखील करू। मात्र प्रामुख्याने अशा पद्धतीच्या घटना टाळण्याच्या अनुषंगाने घरामध्ये जर लहान मुलगा असेल, मुलगी असेल, चिमुकला असेल तर त्या चिमुकल्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, का तर अशा ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्यामधून एक बाकी जे पालक आहेत त्या पालकांनी देखील संदेश घेणं गरजेचं आहे, का तर लहान लहान जी मुलं आहेत त्या लहान लहान मुलांना व्यवस्थित पद्धतीने सांभाळत असताना या सगळ्या गोष्टीवरती खरंच काळजी घेणं महत्त्वाचं आहे। अन्यथा जी चॉकलेट आपण आपल्या मुलाला प्रेमानं देतो, एवढंच काय, जी चॉकलेट एखादं पाठीमागं लागलाय, हट्ट धरलाय म्हणून आपण त्याला देतो, पण ती चॉकलेटच अशा पद्धतीने एका चिमुकलीचा जीव घेऊ शकते, याच्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही। मात्र अशी दुर्दैवी घटना बीडमध्ये घडलेली, ती आई वडील आजही शॉकमध्ये आहेत आणि त्यांच्या या सगळ्या घटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना हेच आवाहन आहे की आपल्या लहान मुलांची काळजी घेत असताना त्यांच्यावरती इतर जे तुमची कामं असतील ती कामं सोडून द्या, 100% त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे। नाहीतर अशा पद्धतीची दुर्दैवी जी घटना आहे ती अशा पद्धतीची दुर्दैवी घटना पुन्हा घडायला नको, का तर एका चॉकलेटनं 7 वर्षाच्या चिमुकलीचा बळी घेतला, ही मात्र अत्यंत हृदयद्रावक आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे।